पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची लढाई थेट भाजप विरोधात असणार. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान. पुण्यातील निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीत झाली बैठक. बैठकीत झाल्या अनौपचारिक गप्पा. मुख्यमंत्र्यांचा थेट नाराजांशी संवाद. प्रमुख नेत्यांकडून बंडखोरांची वाटाघाटी. ऑपरेशन मनधरणी सुरू. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला. मुकेश शहाणे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत. शहाणेंची समजूत घालण्याचा गिरीश महाजनांकडून प्रयत्न. सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणेंच्या मध्यस्थीचा देखील महाजनांकडून प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज माघारीसाठी भागवत कराडांकडून उमेदवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न. भाजपच्या नेत्या संगीता जाधव यांची कराडांकडून समजूत. संगीता जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मुंबईत भाजपच्या अरुण दळवींनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी अनिल कोकळे यांना उमेदवारी. अनिल कोकळेंसाठी अरुण दळवींचा अर्ज मागे. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील अर्ज मागे घेणार असल्याची माहिती. रुपाली पाटलांनी वॉर्ड क्रमांक 25 आणि 26 मधून अर्ज भरलाय. दोनपैकी एका वॉर्डातून अर्ज मागे घेण्याची शक्यता. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख संदीप काशीदांचा अर्ज मागे. आकाश पुरोहितांविरोधातला संदीप काशीदांचा अर्ज मागे. वॉर्ड क्रमांक 221 मधली बंडखोरी शमवण्यात शिंदे शिवसेनेला यश. मुंबईत प्रभाग क्रमांक 67 मधनं ठाकरे सेनेच्या शरद जाधव यांनी अर्ज मागे घेतला. मनसेकडनं कुशल धुरी. ठाकरे सेना आणि मनसेचे युतीचे अधिकृत उमेदवार, तर मैत्रीपूर्ण लढाईचा निर्णय नव्हता. कुशल धुरींची प्रतिक्रिया. मुंबईत वॉर्ड क्रमांक 74 मध्ये भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पूजा मेढेकरांचं बंड. पूजा मेढेकरांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. अपक्ष अर्ज परत न घेणाऱ्यांवरती पक्ष कारवाई करणार. भाजपचे नेते किशोर शितोळेंचा इशारा. भाजप उमेदवाराला निवडणुकीदरम्यान पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करणार. किशोर शितोळेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमध्ये मनसेचे 2 उमेदवार अद्यापही गायब. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसेह अशी उमेदवारांची नावं. कालपासून दोघांशी संपर्क होत नसल्याची जिल्हाध्यक्ष सचिन डफळांची माहिती. नागपुरात भाजपच्या किसन गावंडेंनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थक आक्रमक. गावंडेंना समर्थकांनी काही वेळ घरामध्ये कोंडलं. परिणय फुकेंना कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश, तर किसन गावंडेंनी अर्ज मागे घेतला. किसन गावडेंबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलून तोडगा काढणार. कार्यकर्त्यांच्या भावना समजून तोडगा काढू. मुख्यमंत्र्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल. परिणय फुकेंची माहिती. दक्षिण मध्य मुंबईतून भाजपात 27 जणांची बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज. नीरज पाठक, अमित शेलार, शिल्पा केळुसकर, जयश्री खरात यांचा अर्ज दाखल. मुंबईतील भाजपचे बंडखोर उमेदवार कमलाकर दळवी अर्ज मागे घेणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय. भाजपच्या हर्षिता नार्वेकरांविरोधात वॉर्ड क्रमांक 225 मधून दळवींनी केली होती बंडखोरी. अनधिकृत बांधकामांमुळे भाजप उमेदवार कृष्णा पारकर अडचणीत. मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक 87 चा वाद हायकोर्टात. मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक 87 मधनं कृष्णा पारकर भाजपचे अधिकृत उमेदवार. अपक्ष उमेदवार महेंद्र पवारांनी पारकरांच्या उमेदवारीवरती घेतला आक्षेप. वर्सोव्यात वॉर्ड क्रमांक 60 मधनं भाजपच्या बंडखोर दिव्या ढोले निवडणूक लढवण्यावरती ठाम. वॉर्ड क्रमांक 60 मधनं सायली कुलकर्णी भाजपच्या अधिकृत उमेदवार. जनतेच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रचंड धैर्य लागतं. ढोलेंची प्रतिक्रिया. भाजपचे वॉर्ड क्रमांक 173 मधील नॉट रिचेबल बंडखोर नेते दत्ता केळुसकर यांनी शेअर केला भाऊक व्हिडिओ. आता आरपारची लढाई असं म्हणत केळुसकर बंडखोरीवरती ठाम. दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर भाजपच्या एबी फॉर्म त्यांनी भरला. केळुसकर यांची समजूत काढण्याचा भाजपकडनं प्रयत्न. पुण्यात अजित पवारांकडनं बापू नायरला उमेदवारी. बापू नायर मकोकातील आरोपी होता. प्रभाग क्रमांक 39 मधनं राष्ट्रवादीकडनं बापू नायर निवडणूक लढवणार. ठाण्यामध्ये शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं. शिवसेना महायुतीच्या प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार जयश्री फाटक यांची बिनविरोध निवड. डोंबिवलीमधील भाजपची 7वी जागा देखील बिनविरोध. डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 27 मधील उमेदवार महेश पाटील बिनविरोध विजयी. मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत हे महेश पाटलांच्या विरोधात लढत होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा 6वा उमेदवार देखील बिनविरोध. डोंबिवलीतील 26 मधील मुकुंद पेडणेकर बिनविरोध विजयी. आतापर्यंत भाजपचे 6 तर शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी. धुळे महानगरपालिकेत भाजपच्या आणखी एक उमेदवार बिनविरोध विजयी. प्रभाग क्रमांक 17 मधनं अमोल मासुळे बिनविरोध विजयी. अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अमोल मासुळे बिनविरोध. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधील शिवसेनेच्या उमेश गायकवाडांची माघार. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश राठोडांना पाठिंबा देत माघार.
दोन्ही राष्ट्रवादीमधील पुण्यातील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सामोपचारानं तोडगा. दोन्ही राष्ट्रवादी मिळून 165 जागा लढणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या संयुक्त मेळावा. वरळी डोममध्ये मेळावा होणार. पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार. पुण्यामध्ये उद्धव कांबळेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन. तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही, शिंदेंचं उद्धव कांबळेंना आश्वासन. पक्षाचा एबी फॉर्म गिळणाऱ्या उद्धव कांबळेंची शिंदेंकडनं दखल. राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल. नार्वेकर आणि राठोड यांचा निवडणूक कार्यालयातला व्हिडिओ व्हायरल. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झाला होता वाद. माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न. कायदा सुव्यवस्था काही लोक बिघडवत होते, त्यांना मी समज दिली. व्हायरल व्हिडिओवरती विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं स्पष्टीकरण. राहुल नार्वेकरांविरोधातील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल. निवडणूक आयोगानं मनपा आयुक्तांकडे मागवला अहवाल. राहुल नार्वेकरांनी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा विरोधकांचा आरोप. आयोगानं कुलाब्यामध्ये घडलेल्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं. राहुल नार्वेकरांचा विषय अत्यंत गंभीर. 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलंय. विधानसभा अध्यक्षांचं सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होऊ शकतं? संजय राऊतांनी उपस्थित केले प्रश्न. पिंपरीमध्ये संदीप गायकवाड आज पवारांच्या राष्ट्रवादीचा अर्ज मागे घेणार आहेत. संदीप गायकवाड यांना 2 एबी फॉर्म त्यांनी भरले होते आणि माझ्यासोबत विश्वासघात झाल्यामुळे शिंदेंकडनं एबी फॉर्म भरलेला आहे. संदीप गायकवाडांचं स्पष्टीकरण. ठाकरेंची शिवसेना, प्रवक्त्यांची शिवसेना भवनामध्ये बैठक. तर दुपारी 3:30 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवक्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार. प्रियांका चतुर्वेदी, सुषमा अंधारे, हर्षल प्रधान, आनंद दुबे राहणार उपस्थित. नारायण राणेंनी मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली. नारायण राणेंनी भुजबळांच्या तब्येतीची चौकशी केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीला. संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी दाखल. पुण्याच्या भोर नगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण समारंभ संपन्न. नगराध्यक्ष रामचंद्र आवार यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. नगराध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची गर्दी. निवडणुकीच्या कामकाजासाठी हजर न राहिलेल्या 2 मृत शिक्षकांना महानगरपालिकेची नोटीस. छत्रपती संभाजीनगरातला धक्कादायक प्रकार. जिल्हा प्रशासनाकडून 8,000 शिक्षकांचा डाटा आल्यामुळे नोटीस. प्रशासनाचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला चोप. शहरातील हडको परिसरातली घटना. चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.